लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त भागामध्ये आपण बघणार आहोत। रम्या ही वसुआत्यासोबत मिळून पुन्हा एकदा घरात 16 डिसेंबर घडवून आणण्यासाठी प्लॅन करत असते आणि म्हणते की आता बघच केवढा मोठा धमाका होतोय ते। तिकडे जीवा आणि नंदिनी हे आर्याच्या घरी गेलेले असतात। जीवा आणि नंदिनीच्या बाळाला आर्या ही स्वतःचं आणि जीवाचं बाळ समजायला लागलेली असते, पण नंदिनी मध्ये आल्यामुळे तिला खूप इरिटेट होत असतं। ही आर्या अजूनच वाहवत जाण्याआधी तिला रियालिटी समजून देण्याची खूप गरज आहे आणि हे नंदिनी करू शकेल का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तिथं आता जीवा आणि नंदिनी आर्याच्या पोटावरती हात ठेवतात। आर्याने डोळे मिटलेले असतात। तिला वाटतं की फक्त जीवानेच तिच्या पोटावर हात ठेवलाय, पण डोळे उघडून बघितलं तर तिला दिसतं की नंदिनीचा हात तिच्या पोटावर आहे आणि तिच्या हातावरती जीवाचा हात आहे। तिथून निघाल्यावर आता नंदिनी घरी फोन करून काव्याला विचारते, जीवा जेवले का? तेव्हा जीवा हा घरी नसल्याचं काव्य नंदिनीला सांगते। जीवा कुठं गेलाय हे नंदिनीला समजत नसतं, पण तिकडे जीवा हा आर्यासोबत असतो। आता या आर्यामुळे जीवा आणि नंदिनीमध्ये पुन्हा गैरसमज वाढायला नकोत। आता या रम्य वसवात्या आणि आर्यामुळे काव्य पार्थ आणि नंदिनी जीवामध्ये दुरावा तर येणार नाही ना, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे।